महायुतीची आज शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडते आणि या सभेसाठी सकाळपासूनच भाजप कार्यालयात मोठी गर्दी दिसतेय। महायुतीच्या कार्यकर्त्यांची या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयाबाहेर आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आजच्या सभेबद्दल जाण्यासाठी ती तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या सभेबद्दल त्यांच्यामध्ये काय उत्सुकता आहे हेच जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज महायुतीची सांगता सभा मुंबईत पार पडते। मुंबई फार महत्त्वाची आहे राजकारण्यांच्या दृष्टीने। तुमचे नेते हे आज मुंबईत येत आहेत, काय भावना आहे? अतिशय विलक्षण, एकदम अतिशय आम्ही उत्साही आहोत आणि प्रचंड लोकसंख्येने आम्ही तिथे जाणार आहोत। त्यावरती अजून एक मोठी गोष्ट, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची तोफ ही कडाडणार आहे। त्याच्यावरती अजून एक मोठी गोष्ट, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे जो मराठी नेतृत्व आहे आदरणीय राज ठाकरे, ते पण कडाडणार आहे। पश्चिम महाराष्ट्राचा मोठं नेतृत्व अजितदादा पवार, वा अजूनच सलामी, म्हणजे एक वेगळंच माहोल होणार आहे। अत्यंत उत्साही आहोत आम्ही। असं वातावरण निर्मिती झालेली आहे का मुंबईमधल्या खासदारकीच्या 6च्या 6 सीट आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे उत्साही आहोत आणि सगळे बसेस भरून आम्ही तिकडे चाललेलो आहोत। संध्याकाळी सभा आहे पण लोक आत्तापासूनच तयारी करायला लागलेले आहेत। 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी जे कामं केले आहेत ते सर्वांना माहिती आहे, पूर्ण देशामध्ये माहिती आहे। आज विकासासाठी आम्ही हे निवडणूक लढतोय। त्यांच्यासारखा आम्ही फक्त मुद्दे आम्ही घेऊन लोकांमध्ये गेलो आहे। टिप्पा टिप्पणी तेच करत राहतील आणि त्याला करू दे, आम्हाला काही फरक पडत नाही। आजची आमची सभा आहे, लाखोची संख्येमध्ये शिवाजी पार्कमध्ये मला दिसणार आणि त्यांचा आज जबाब आम्ही त्या मंचावरून आमचे जे नेते आहेत ते देतील त्यांना। महायुतीची सभा पार पडणार आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।